नमस्कार, मी डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ, प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ, ओम साई हॉस्पिटल, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर। गर्भाशयाच्या आजारांमध्ये वाढ होण्याचे अनेक कारणे असू शकतात। यात बदललेली जीवनशैली, जसे की अनियमित खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वजन वाढणे गर्भाशयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात। स्त्री हॉर्मोन्समध्ये होणारे बदल, जसे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन फायब्रॉइड सारख्या गाठींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात। गर्भाशयातील फायब्रॉइड्सचे नेमकं कारण अज्ञात आहे, तथापि हॉर्मोन्स, कौटुंबिक इतिहास यासारख्या काही घटकांमुळे गर्भाशयातील फायब्रॉइड्सचा धोका वाढतो। जास्त ताणतणाव, मानसिक ताणतणावामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते आणि याचा परिणाम गर्भाशयाच्या आरोग्यावर होतो। वाढत्या प्रदूषणाचा आणि रासायनिक पदार्थांचा गर्भाशयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। स्त्रिया त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाल्या आहेत आणि नियमित तपासणी करत आहेत, ज्यामुळे पूर्वी लक्षात न येणारे आजार आता लवकर ओळखले जात आहेत। अनेक महिला उशिरा गर्भधारणेचा निर्णय घेतात, ज्यामुळे गर्भाशयाच्या आजारांचा धोका वाढू शकतो। ऊतींची अनियंत्रित वाढ म्हणजेच एंडोमेट्रियल टिश्यू गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतीमध्ये वाढल्यास ॲडिनोमायोसिस होऊ शकते। स्नायूंचं वीकनेस म्हणजे पेल्विक फ्लोअरचे स्नायू आणि सपोर्ट सिस्टीम वीक झाल्यामुळे गर्भाशयाला आधार मिळत नाही, ज्यामुळे गर्भाशयाचा प्रोलॅप्स होतो। संसर्ग, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या 10 म्हणजे सर्व्हिसायटिस यासारखे संसर्ग गर्भाशयाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात व इतर आरोग्य समस्या जसं लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थितींमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो। लैंगिक संक्रमित संसर्गांमुळे बहुतेकदा स्त्रीला गर्भाशय ग्रीवेच्या जळजळी होतात, ज्यामुळे असामान्य स्त्राव आणि रक्तस्राव होऊ शकतो। HPV म्हणजे मानवी पॅपिलोमा व्हायरस संसर्ग काही प्रकारचे कर्करोगास कारणीभूत ठरतो, विशेषतः गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जसं सर्वायकल कॅन्सर। हे संसर्गजन विषाणू लैंगिक संबंधातून पसरतात। अनेकदा शरीराच्या रोगप्रतिकार शक्ती त्यांना काही वर्षातून दूर करते, तथापि काही उच्च जोखीम असलेले HPV प्रकारामुळे कर्करोग होऊ शकतो, जसे की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग। गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे काही घटक जसे रजोनिवृत्तीनंतर किंवा रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचणे, गर्भाशयाच्या भिंतीवरील आवरण जाड होणे म्हणजेच एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया, कधीही मुले न होणे किंवा इनफर्टिलिटी, प्रायमरी इनफर्टिलिटी, लवकर मासिक पाळी सुरू होणे 12 वर्षापूर्वी, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणे, जास्त वजन किंवा लठ्ठपणा असणे, अंडाशय, गर्भाशय किंवा अंडाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असणे, मागील ओव्हॅरियन ट्यूमर असणे, फक्त इस्ट्रोजन हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा प्रजनन उपचार वापर करणे, ओटीपोटावर मागील रेडिएशन थेरपी। गर्भाशयाच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपल्या गर्भाशयाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जा। या तपासणीमध्ये पॅप स्मिअर चाचणीचाही समावेश करा। या तपासणीमुळे गर्भाशयाच्या कोणत्याही समस्या लवकर ओळखू येतात। नियमित पॅप स्मिअर चाचणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते। या चाचणीत गर्भाशयाच्या मुखातील पेशी तपासल्या जातात, ज्यामुळे कर्करोग होण्यापूर्वी पेशींमधील बदल ओळखता येते। तपासणी किती वेळा करावी? तर 21 ते 29 वयोगटातील महिलांसाठी दर 3 वर्षांनी ही तपासणी करावी। 30 ते 65 वयोगटातील महिलांसाठी दर 5 वर्षांनी HPVची चाचणी सह दर 3 वर्षांनी फक्त पॅप स्मिअरची चाचणी करावी। 65 वर्षावरील महिलांसाठी जर मागील चाचण्या अहवाल सामान्य असतील तर सहसा पुढील चाचणीची आवश्यकता नसते, मात्र याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे। मासिक पाळी प्रभावावरूनही गर्भाशयाच्या आरोग्याची माहिती कशी मिळू शकते? जर नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल, उदाहरणार्थ दर 1 ते 2 तासाला पॅड किंवा टॅम्पून बदलावे लागत असतील, तर गर्भाशयात फायब्रॉइड किंवा ॲडिनोमायोसिस किंवा हॉर्मोनल असंतुलन यासारखी समस्या असू शकते।
जर रक्तस्राव खूप कमी होत असेल किंवा फक्त डाग दिसत असतील तर ते हॉर्मोनल बदल, कुपोषण, जास्त व्यायाम किंवा ताणतणावाचे लक्षण असू शकते. चमकदार लाल, सामान्यतः सुरुवातीच्या काळात दिसणारा हा रंग निरोगी मासिक पाळीचे लक्षण मानले जाते. मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा शेवटी गडद लाल किंवा तपकरी रक्त दिसणे सामान्य आहे. हे जुने रक्त असते जे शरीरातून हळूहळू बाहेर पडते. फिकट गुलाबी, इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे किंवा ॲनिमियामुळे म्हणजे रक्ताच्या कमतरतेमुळे असा रंग पाळीमध्ये दिसू शकतो. राखाडी किंवा पांढरा रंग, मासिक पाळीच्या रंगात राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचा समावेश असल्यास तो संसर्ग म्हणजे इन्फेक्शन किंवा लैंगिक संसर्ग STD लक्षण असू शकतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काळ्या रंगाचं रक्त सहसा जुने रक्त असते, परंतु त्यासोबत ताप किंवा खाज यासारखे लक्षण असतील तर संसर्ग असू शकतो. रक्ताच्या गाठी पडणे, पाळीच्या वेळी लहान गाठी पडणे सामान्य आहे, पण जर मोठ्या आणि जास्त प्रमाणात गाठी पडत असतील तर गर्भाशयात फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस किंवा हॉर्मोनल असंतुलन असू शकते. इतर लक्षणे जसे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना म्हणजेच डिस्मेनोरिया हे एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायोसिसचे लक्षण असू शकते. पाळीचे अनियमितता हॉर्मोनल असंतुलन किंवा इतर वैद्यकीय स्थिती दर्शवते. महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? पेल्विक फ्लोर व्यायाम, पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत करण्यासाठी योग्य किंवा किगल व्यायाम करा. शस्त्रक्रियेचा विचार, जर लक्षणे गंभीर असतील आणि इतर उपायांनी फरक पडत नसेल तर डॉक्टरांशी शस्त्रक्रियेच्या पर्यायावर चर्चा करा. पांढऱ्या स्त्रावाच्या वेळी गर्भाशयाच्या आरोग्यासाठी नियमित आणि योग्य स्वच्छता ठेवा. सैल कॉटनचे कपडे घाला. सुगंधित पदार्थांचा वापर टाळा. भरपूर पाणी प्या. संतुलित आहार घ्या. जर स्रावांचा रंग बदलत असेल, दुर्गंध येत असेल किंवा खाज येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.